जखऱ्या अध्याय 6। पुनः मी आपले डोळे वर केले तो पहा, 2 पर्वतांमधून 4 रथ येत आहेत असे दिसले। ते पर्वत पितळेचे होते। पहिल्या रथाला तांबडे घोडे होते, दुसऱ्या रथाला काळे घोडे होते, तिसऱ्या रथाला पांढरे घोडे होते व चौथ्या रथाला कबरे लालसर घोडे होते। तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्य दूताला मी विचारिले, माझ्या स्वामी, हे काय आहेत? दिव्य दूताने मला उत्तर केले, हे आकाशातले 4 वारे आहेत। ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत। काळे घोडे असलेला रथ उत्तर देशी जात आहे, पांढरे घोडे त्यांच्या मागून जात आहेत, कबरे घोडे दक्षिण देशी जात आहेत, तांबडे घोडेही बाहेर गेले। त्यांचा पृथ्वीवर फिरण्याचा रोख होता। त्यास तो म्हणाला, चला पृथ्वीवर फिरा। तेव्हा ते पृथ्वीवर फिरले। मग त्याने मला हाक मारून म्हटले, पहा, उत्तर देशी जाणाऱ्यांनी उत्तर देशात माझा आत्मा शांत केला आहे। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, बंदिवासातून आलेल्या लोकांपैकी हेल्दै, तोबिया व यदया यांच्या माणसास बरोबर घे। ते बाबेलाहून येऊन सफन्याचा पुत्र योशिया यांच्या घरी उतरले आहेत। तेथे आजच्या आज जा। सोने रुपे घेऊन मुकुट घडीव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक याच्या मस्तकी घाल। त्याला सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, एक पुरुष ज्याचे नाव कोंब असे आहे, तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील। तोच परमेश्वराचे मंदिर बांधील। तो वैभवशाली होईल व आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील। तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल। या दोहोत शांततेची सल्लामसलत होईल। तो मुकुट हेलेम, तोबिया, यदया व सफन्याचा पुत्र हेन यांचे परमेश्वराच्या मंदिरात स्मारक होईल। मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावितील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे हे तुम्हाला कळून येईल। परमेश्वर तुमचा देव याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल।